प्राजक्ता. निश्चितच प्रमोद, जसं तुम्ही म्हटलात की गेल्या 1.5 तासापासून ही चर्चा सुरू आहे, अजूनही निर्णय आलेला नाहीये. आपण पाहिलं माफ करा, आपण पाहिलं की मनोज जरांगे पाटील यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. जर समाधानकारक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये धडकणार. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे, कारण लाखो मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईमध्ये धडकण्याची शक्यता आहे. प्रमोद, मी तुमच्याकडे येतेच. सध्या एक मोठी बातमी समोर येते, आपण ती देखील अपडेट आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात. मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे आता मागे घेण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी हा मोठा आदेश दिलाय. मराठा बांधवांसाठी ही दिलासादायक बातमी आपण पाहतोय. जरांगेंची मागणी सरकारकडून मान्य करण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी, मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मोठा आदेश दिलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी, जरांगेंची मागणी ही सरकारकडून मान्य करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांच्याकडे जाऊयात. प्रमोद, अतिशय मोठी घडामोड, मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. म्हणजेच एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांची एक मागणी सरकारकडून पूर्ण करण्यात आली आहे. खरंच प्राजक्ता, याच मागणीवर अत्यंत सखोल अशा प्रकारची चर्चा सुरू होती की ज्या पद्धतीनं जाळपोळ झाली, त्याच्यानंतर ते आंदरवाली सराटीमध्ये आंदोलन झालं, ज्याप्रमाणे हिंसक वातावरण निर्माण झालं होतं आणि त्याच अनुषंगाने मराठा आंदोलकांवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र हे गुन्हे दाखल खरंच मागे घेतले जातील का, अशा प्रकारचे तर्कवितर्क सुरू होते. आणि जशी तू आता म्हणतेस त्याप्रमाणे जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर आदेश दिला असेल तर सर्वात मोठा विजय म्हणावा लागेल मनोज जरांगे पाटील यांचा, की त्याने केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या मागणीला आता यश येताना दिसतंय. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल जर मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी ही पूर्ण होते. कारण हे जे गुन्हे होते ते अत्यंत साधारण अशा प्रकारचे गुन्हे नव्हते, अत्यंत मोठ्या प्रकारचे गुन्हे होते. आणि तेच जर पूर्णपणे जर सरसकट जर माफ केले असेल, अशा प्रकारचा जर आदेश जर मुख्यमंत्र्यांनी दिला असेल तर तो खरंच एक अत्यंत मराठा आंदोलकांचा आणि मनोज जरांगे पाटील यांचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा विजय म्हणावा लागेल. मात्र ही मागणी जरी पूर्ण झाली असली तरी अजून काही मागण्या ह्या त्यांच्या आता पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासारख्या आहेत. या ज्या 3 मागण्या आहेत, मुलांना सरसकट शिक्षण मोफत आणि त्याच्यानंतर सगळे सोयऱ्यांचा संदर्भातला विषय आणि नोकर भरतीचा विषय, या 3 मागण्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत की ज्या आता पूर्णपणे मान्य होतात की नाहीत हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर प्रत्येक क्षणामध्ये आता पुन्हा एकदा हृदयाचे ठोके चुकतायत की निर्णय काय येतोय. मात्र प्रत्येक जण आता मनोज जरांगे पाटील आणि त्यांचं शिष्टमंडळ जे बाहेर येतील आणि त्याच्यानंतरच समजेल की निर्णय काय ते. मात्र पुन्हा एकदा मी प्राजक्ता तुला त्याच याच्यावर म्हणेल की वेळ का लागतोय, कारण 1.5 तास तब्बल आता उलटून जवळपास गेलेला आहे आणि तरीही त्या परिपत्रकाचं वाचन सुरू आहे. लीगल ॲडवायझर आतमध्ये आहेत आणि ते लीगल ॲडवायझर वाचन करतात आणि याच्यामधून काय तोडगा घेतोय, काय संवाद साधला जातोय, हेही तितकंच पाहणं महत्त्वाचं असेल. एक मागणी आता त्यांच्या विजयाची असं म्हणावं लागेल. आता ह्या 3 मागण्या पुढच्या जर सकारात्मक निघाला तर आंदोलन आज इथेच थांबतंय आणि उद्या आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा मनोज जरांगे बाहेर जातात. मात्र हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण त्यांची प्रमुख मागणी जी आहे ती सगळे सोयी संदर्भातली आहे. ती जर मागणी जर त्यांनी मान्य जर झाली तर हे आंदोलन इथेच संपेल प्राजक्ता. मात्र आता बाहेर आल्याच्या नंतरच पुढची घडामोडी समजेल प्राजक्ता. प्रमोद, खरं तर या मागण्या मान्य होणार की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. कारण जर मागण्या मान्य होत असत्या किंवा सरकार सकारात्मक आहे असं म्हणतंय तर इतका वेळ का लागतोय. निश्चितच काही कायदेशीर बाबी असू शकतात. मात्र जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मनोज जरांगे पाटील हे उद्या मुंबईमध्ये धडकणार. लाखोंच्या संख्येनं हे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईमध्ये धडकतील. त्यामुळे काय नेमक्या घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आणखीन एक मोठी बातमी समोर येते, ती देखील आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात. थोड्याच वेळात सर्वात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अतिशय निर्णायक टप्प्यावर आलेलं आहे. मनोज जरांगे पाटील हे आंदोलन मागे घेणार का याकडे लक्ष लागलंय. मराठा समाजासाठी आनंदाची बातमी येणार का याचे प्रत्येक अपडेट आम्ही न्यूज 18 लोकमतवर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे न्यूज 18 लोकमत पाहत रहा, कारण मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबईतूनच माघारी फिरणार का की मुंबईमध्ये ते धडकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आलेलं असताना
नेमकी मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी थोड्याच वेळात खरं तर अतिशय मोठा निर्णय येऊ शकतो। मनोज जरांगे पाटील हे त्यांची भूमिका स्पष्ट करू शकतात। सध्या सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतंय, त्यामुळे नेमकं काय होणार